जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी करिता मतदार यादीतील मतदाराचे नाव तसेच मतदान केंद्र शोधण्याकरिता मताधिकार मोबाईल ॲप उपलब्ध। अधिकाधिक मतदारांनी या ॲपचा वापर करावा, जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आवाहन। 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्याकरता मतदाराचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्याकरता मताधिकार मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोडही करता येणार। या ॲप मध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी 2 पर्याय उपलब्ध असून त्यानुसार मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा इपिक क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येणार। तसेच ॲपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्रही शोधण्याची सुविधा। याशिवाय मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी mahasekvoterlist.in हे संकेतस्थळ देखील उपलब्ध। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा जाहीर प्रचाराची सांगता। आता उमेदवारांकडून मतदारांच्या गाठीभेटींवर भर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची सहानुभूती मिळवण्याकडे वाढता कल। दोन्ही शिवसेना पूर्ण ताकदीनिशी प्रचारात, भाजपही आजमावतोय नशीब। मतदारसंघात विकास कामांपेक्षा पैसे वाटपाकडे उमेदवार आणि समर्थकांचा अधिक कल। खेड तालुक्यातील 8 गट आणि 16 गणांमध्ये चुरशीचा सामना। शेतकरी अन्नदाता असून योग्य वेळी कर्जमाफीची घोषणा केली जाईल। शेतकरी सन्मान योजना, लाडकी बहीण योजनेचाही उपमुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार। झेडपी पंचायत समिती निवडणुकीच्या राजगुरुनगर येथील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लोकोपयोगी योजनांची वाचली तंत्रे। कळमोडी पाणी योजना, पूर्व भागातील पाणी टंचाईचा मुद्दा, चाकण वाहतूक कोंडी, चासकमान, कळमोडी आणि भामा आसखेड धरणांतर्गत बुडीत बंधाऱ्यांचे मुद्दे केवळ वाचून दाखवून भाषणाचा केला समारोप। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजार आवारात भरवण्यात येणारा आठवडे बाजार शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी बंद राहणार। जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशान्वये आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या सूचनेनुसार चाकण आवारात शनिवारी कांदा, बटाटा, भुईमुग, शेंगा, तरकारी आणि भाजीपाला तसेच जनावरांचा आठवडा बाजार बंद ठेवण्याचा बाजार समिती प्रशासनाचा निर्णय। शेतकऱ्यांनी शेतमाल आणि जनावरे विक्रीसाठी चाकण उपबाजारात आणू नये, बाजार समितीचे प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी केले आवाहन। भामा खोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासात्मक विजन डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची आगेकूच। पाईट आंबेठाण गटातील मतदार स्वर्गीय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा नेत्यांनी दर्शविला विश्वास। जिल्हा परिषदेच्या पाईट गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनीता शरद बुट्टे, आंबेठाण गणाच्या उमेदवार श्रद्धा दत्तात्रय मांडेकर आणि पाईट गणाच्या उमेदवार पल्लवी जयसिंग दरेकर यांच्या गुरुवारच्या प्रचार रॅलीने जाहीर प्रचाराची झाली सांगता। आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर तसेच नगरसेवक सचिन गिलबिले, आदित्य राजे गुंडारे, दिनेश घुले आणि सुरेश झोंबडे यांनी गुरुवारी आळंदी नगर परिषद शाळेची केली पाहणी। या पाहणी दरम्यान शाळेची स्वच्छता व्यवस्था, शालेय पोषण आहार योजना तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि दैनंदिन बाबींचा घेतला सविस्तर आढावा। विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, अभ्यासाविषयीची आवड तसेच शाळेतील उपलब्ध सुविधांबाबत घेतली माहिती। यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले। शाळेतील स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण, पोषण आहाराची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष देण्याच्या केल्या सूचना। शाळांच्या सुविधा वाढवण्यासाठी शाळेला कंपाऊंड वॉल, क्रीडांगण, वर्गखोल्यांची दुरुस्ती, स्लॅब दुरुस्ती, संगणक प्रयोगशाळा आणि विज्ञान प्रयोगशाळा आदी कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार। नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी व्यक्त केला विश्वास। लाळ खुरकत रोगाच्या निर्मूलनासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय। लसीकरणाबाबत पशुसंवर्धन विभागाचे आवाहन।
गाय, म्हैस, शेळी आणि मेंढ्यांमधील अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य लाळ खुरकत रोग असून त्याचा पशुधन उत्पादन आणि निर्यातीवर प्रतिकूल परिणाम. या रोगाच्या नियंत्रण आणि निर्मूलनासाठी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत सन 2030 पर्यंत लसीकरणाद्वारे लाळ खुरकत आणि सांसर्गिक गर्भपात हे 2 रोग निर्मूलनाचे उद्दिष्ट करण्यात आले निश्चित. लसीकरण फेरी 7 नंतर आता 13 फेब्रुवारी ते 29 मार्च या कालावधीत लाळ खुरकत लसीकरण फेरी 8 असून आवश्यक लस आणि साधन सामुग्रीचा पुरवठा केंद्र शासनामार्फत राबवण्यात येणार. केंद्र शासनाच्या मानक कार्यप्रणालीनुसार पंचायती राज संस्था, शहरी स्थानिक संस्था, सहकारी दुग्ध संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी पशुवैद्यक आणि पशुपालकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम राबवण्यात येणार.